कुकीजपासून केकपर्यंत, स्टारबक्सपासून ताजपर्यंत, अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत नव्हे तर पूर्ण जगभराला आपल्या चॉकलेटची चवीचे वेड लावणारे द पर्सनॅलिटी हू कन्वर्ट इज बिझनेस इंटू ब्रँड, द पर्सनॅलिटी हू कन्वर्ट्स हिज पॅशन इंटू हिज प्रोफेशन इज नन अदर दॅन उद्योग महर्षी मिस्टर हर्षल मोर्डे सर. तर मी ईडी अँड प्लेसमेंट हेड विथ अभिषेक दहितुले याला विनंती करतो की कृपया अभिषेकने सरांचं इंट्रोडक्शन करून द्यावं. Good morning, myself Abhishek Daitule, EDC and Placement Head. Respected dignitaries and dear students, it's my honor to introduce Mr. Harshal Mode sir, Director of Mode Foods Limited, a leading name in India's B2B chocolate and cocoa industry. Mr. Mode plays a key role in the company's growth, branding and strategic direction. Under his leadership, Mode Foods continues to work with top national and international brands while maintaining high standards of quality and innovation. He is also a valued mentor and CSR supporter of Vidyarthi Sahayak Samiti, also encouraging students to think practically, build skills and aim for entrepreneurship. Today, as a keynote speaker at 4th Udyojakta Parishad, he brings his practical insights from industry, marketing and entrepreneurship that goes far away beyond textbooks. Please join me in welcoming Mr. Harshal Mode sir, Director Mode Foods Private Limited. Thank you. धन्यवाद सर. मी सरांना विनंती करतो की कृपया आम्हाला मार्गदर्शन करावं. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. माझं दोनदा इंट्रोडक्शन करून दिलं, पहिलं एका प्रवक्त्याने आणि मग दुसऱ्याने. इनफॅक्ट माझ्या आजच्या ॲड्रेसमध्ये, सो आय डोंट थिंक आय एम हिअर टू गाईड ऑर समथिंग. आय थिंक दिस इज मोर ऑफ ॲन इनॉग्रल ॲड्रेस. आणि त्या ॲड्रेसमध्ये मी मनाची तयारी करताना मी आधीच सांगणार होतो, माझं एवढं मोठं इंट्रोडक्शन यांनी करून दिलं, पण द स्टेज इज मोर दॅन हेवी दॅन वॉट ही इज स्पोकन अबाउट मी ऑर मोडे फूड्स. आपल्याकडे प्रतापराव पवार सर आहेत, आपल्याकडे विवेक सावंतजी आहेत, आणि द न्यू इन्स्पिरेशन सत्यजित हांगे सर आहेत. आणि मला असं म्हणजे माझ्या ॲड्रेसमध्ये सगळ्यांना सांगायचं होतं, तर मी ते आधीच सांगतो की दिस इज व्हेरी रेअर टू फाइंड पीपल ऑफ दिस ऑर्डर टू गिव्ह देअर टाईम. आणि तुम्हा सर्व मुलांना आज ही एक सुंदर संधी मिळालेली आहे की इतक्या वर्षांच्या अनुभवाची सगळ्यांनी जी पोटली बांधलेली असते आणि त्यांचे जे विचार असतात, प्रगल्भ विचार, ते आज तुम्हाला इथे थोड्याफार प्रमाणामध्ये ऐकायला मिळणार आहेत. आणि दिवसभरामध्ये मे बी आय डोंट नो कोणते गेस्ट थांबणार आहेत, पण तुम्हाला त्यांच्याशी जे इंटरॅक्शन करायला मिळणार आहेत त्याच्यामधून तुम्हाला बरंच काही घेऊन जायला मिळणार आहे. टॉपिक विजडम अँड AI असं जरी असलं तरी मला जास्ती थॉट्स माझे आज विजडमवरती आहेत. आय एम नॉट too involved in AI as a subject, but when we all look at entrepreneurship, आणि मला माहीत नाही पण बहुतेक आज इथे बसलेल्या सगळ्या स्टुडंट्सपैकी बरेचसे स्टुडंट्स आत्ता नजीकच्याच काळामध्ये मोर्डे फूड्सच्या प्लांटला त्यांनी भेट दिली आणि त्यांची व्हिजिटही झाली. त्या व्हिजिटमध्ये फार उत्सुकतेने काही मुलांनी प्रश्न तिथे उभे केले आणि विचारले आम्हाला सगळ्यांना. मी मुंबईवरून तो ॲड्रेस त्यांना केला होता. त्याच्यातूनच मला जे कळतं आहे ते असं आहे की मुलांची उत्सुकता इन ऑर्डर टू सी व्हॉट द इंडस्ट्री इज डुईंग ही खूप डीप आहे. आणि मुलं आम्ही कोणता उद्योग केला पाहिजे, कोणतं क्षेत्र निवडलं पाहिजे, त्या क्षेत्रामध्ये आम्हाला तुम्ही काही आमचे जे प्रॅक्टिकल विचार आहेत ते आम्हाला तुम्ही काही देऊ शकाल का, अशा दृष्टिकोनातून वेगळ्या वेगळ्या अँगल्सनी ते इंडस्ट्रीकडे पाहतात आणि इंडस्ट्री लीडर्सकडे पाहतात. बऱ्याचदा आपण जेव्हा आंतरप्रिन्युअरशिप ह्या विषयाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला पैसा असं पहिल्यांदा त्याच्याशी निगडीत असलेला शब्द दिसतो. पण आपण जर पाहिलं तर वेगळे वेगळे लोक हे वेगळ्या वेगळ्या अँगल्सनी
व्यवसायाकडे आलेले असतात. काही लोक प्रॉब्लेम सॉल्विंग, म्हणजे आज आपण जर स्टेजवर पाहिलं तर आपल्याकडे विवेक सावंतजी आहेत. विवेक सावंतजींनी जे सोल्युशन्स आज सगळ्यांसाठी, आज या देशासाठी, राज्यासाठी जे उभे केले, हे ॲक्च्युली हे एक प्रॉब्लेम सॉल्विंगमधून उभं राहिलेली उद्योजकता आहे. आपल्याकडे आज सत्यजित आहेत. आपण जर पाहिलं तर कधीकधी आपण सगळे परिस्थितीवर मात करण्यामधून किंवा एखाद्या अवघड परिस्थितीतून आपल्याला बाहेर यायचं आहे आणि काहीतरी करून दाखवायचं आहे, एक ध्यास घेऊन आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, ह्या विचारातून उभी राहिलेली एक उद्योजकता असते. कधीकधी आपण असतो की देर इज अ हायर पर्पज इन लाईफ, आणि मी तसं काहीतरी करीन आणि त्याच्याशी माझी उद्योजकता निगडीत असेल, अशा प्रकारच्या विचारातून आलेली उद्योजकता असते. आणि बऱ्याचदा आपल्या इंडिव्हिज्युअल गरजा आणि ध्येय याच्यातून जे आपल्याला एक्सपिरियन्सेस येतात लाईफमध्ये, तिथून आपण त्याला कनेक्शन देऊन आपण आपले पर्पज हे बांधत जातो. पर्पज या विषयाशी मी अशाकरता बोलतो आहे कारण पर्पज हा एक मूविंग भाग राहतो उद्योजकतामध्ये. सुरुवात करण्यापासून ते काहीतरी थोडंफार मिळवण्यापासून, ते अधिक मिळवण्यापासून, ते मिळाल्यानंतर त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी करण्यापर्यंत आपले ध्येय जे आहेत व्यवसाय करण्याचे हे बदलत जातात आणि आपल्याला त्या ध्येयाला जास्ती पर्पजफुल आणि जास्ती शेप असा देता येतो. आणि तुम्हाला सगळ्यांना, मला असं वाटतं तुमच्यापैकी जी मुलं पुढे जातील याच्यामध्ये, त्यांना सगळ्यांना ह्याचा अनुभव आणि याची प्रचिती येईल असं मला वाटतं. आणि पर्पज मी अशाकरता निवडलं बोलायला कारण तुम्ही जेव्हा मूव्ह करता याच्यातून आणि पुढे जाऊन जेव्हा तुम्हाला काहीतरी त्यातून मोठं निर्माण करायचं असतं, तेव्हा कधी तुम्हाला हे रूट्स जे आहेत हे विसरायला होऊ नये याच्याकरता याच्याशी सतत ही बांधिलकी पर्पजशी ठेवणं तुम्हाला गरजेची असते. आज बरीचशी लोक परिस्थितीजनक विषयातून उद्योजकतेकडे पाहतात की बाबा माझी परिस्थिती काय आहे, मी काय करू शकतो, माझी क्षमता किती आहे. आणि मी अशी अनेक उदाहरणं आत्ता पाहिलेली आहेत की जी क्षमतेच्या पलीकडे जाऊन त्यांनी ध्येय गाठलेली आहेत आणि त्यांनी त्यातून फक्त भारतातच नाही, मी असं म्हणतो की भारताच्या बाहेरही सुद्धा बरीच उदाहरणं मांडलेली आहेत की त्यांना कधीही त्यांची सुरुवात करताना त्यांना वाटत नव्हतं की आपण खरोखर उद्योगपती होऊ म्हणून. आणि तरी त्यांनी सुरुवात केली, काहीतरी सॉल्व केलं, स्वतःसाठी सॉल्व केलं किंवा समाजासाठी सॉल्व केलं किंवा एक सोल्युशन म्हणून त्यांनी काहीतरी उभं केलं. बट दे रिअली अचीव्ड समथिंग व्हेरी व्हेरी बिग. आणि त्यामुळे जो आत्मविश्वास तुम्हा सगळ्यांनी त्याच्यामध्ये बाळगला पाहिजे सतत काहीही सुरू करताना, तर तो कधीही ढळून न देता आपल्याला जे जे काही अचीव करता येईल त्यामध्ये ते तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. जेव्हा आमच्या फॅक्टरीला तुम्ही व्हिजिट केली तेव्हा मी जी ऊर्जा पाहिली काही स्टुडंट्समध्ये आणि त्यांनी विचारलेले प्रश्न आम्हाला जे आम्ही पाहिले, तर मला असं वाटतं की प्रत्येकजण एक फील्ड मनामध्ये घेऊन उद्योजकतेकडे पाहतो आहे. कारण मला कोणी मार्केटिंगवरती प्रश्न विचारला त्यावेळेला, काही लोकांनी स्पेसिफिक जाऊन ब्रँडवरती प्रश्न विचारला. तर मी असंही सांगेन की आपण अभ्यास करत असताना अभ्यासाच्या आपल्या ह्या वयामध्ये आपण स्पेसिफिक एखादं फील्ड आत्ता मनामध्ये धरतो, पण पुढे जाऊन तुम्हाला कदाचित वेगळ्या विश्वाची दारंसुद्धा तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमचं थोडंसं माइंड हे ओपन ठेवलं पाहिजे आणि वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे की आपण काय करू शकतो. आणि बऱ्याचदा उद्योग म्हटलं की आपण रिस्क हा शब्द त्याच्याशी निवडलेला असतो. आणि जेव्हा आपण कोणतीही धडपड करतो लाईफमध्ये, ती जर सक्सेसफुल झाली, त्यातून जर पैसा उत्पन्न झाला, तर त्याला नॉर्मली उद्योग असा हा शब्द त्याला आपण जोडतो, नाही तर ती धडपड म्हणूनच राहते. मी असेही बरेच एंटरप्रेन्युअर्स पाहिलेले आहेत की ज्यांना अजून म्हणजे त्यांचं वय 50च्या पुढे गेलं आहे पण ते धडपड ह्याच अवस्थेत आहेत. बट दॅट डझंट मीन दॅट की ती उद्योजकता नाही आहे. म्हणजे त्यांना पैशाचं सक्सेस नाही मिळालं म्हणजे त्यांनी उद्योजकता नाही केली असंही होत नाही. तर मी असं म्हणेन की आज ह्या सगळ्या जमलेल्या माझ्या एंटरप्रेन्युअरशिप सेल आणि ह्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना की तुमचा आत्मविश्वास आणि ही काहीतरी करण्याची जिद्द आणि बघितलेलं स्वप्न हे पूर्ण करण्याकरता
तुम्ही सतत त्याच्यावरती मार्गक्रमण करत राहा. आजची असलेली तुमची उत्सुकता जी आहे ती खूप सुंदर आहे. मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवतात. मी एंटरप्रेन्योरशिप सेलचा भाग नव्हतो, बट देर वॉज अ स्मॉल कोर्स विच वॉज रिलेटेड टू पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, अँड आय स्टील रिमेंबर आय वॉज टेकन टू मीट various personalities at that point of time as a part of that course, and I still remember, I can still see, I can relate here की तुम्हा सगळ्यांना ही संधी मिळते आहे सगळ्या इंडस्ट्रीच्या लोकांशी बोलायला आणि संवाद करायला. त्याचा पुरेपूर फायदा म्हणजे मागच्या औद्योगिक परिषदेला मी होतो, आत्ताही आहे, आणि तुम्ही सगळेजण घ्याल. आजचा दिवस हा सुंदर जाईल इन द सेकंड पार्ट ॲज वेल ॲज द ऑनगोईंग पार्ट, अशी मी अपेक्षा करतो आणि लुक फॉरवर्ड टू स्पेंडिंग द डे विथ यू. थँक्यू सो मच. Thank you so much, sir. Fame and prosperity are often momentary, but the life shaped by the values and contribution becomes timeless.